महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथील मुलींच्या वसतिगृहात बाहेरील 2 व्यक्ती शिरून विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या गाजावाजा करत लाखो रुपये उधळून इलेक्शन समोर ठेवून वसतिगृहाचे उद्घाटन केले, परंतु विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या संबंधी काळजी घ्यायला मुख्यमंत्री साहेब विसरलेत काय, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। नागपूर येथील ओबीसी मुलींच्या वसतिगृहात झालेल्या घटनेतील दोषींवर तात्काळ कारवाई करून महाराष्ट्रातील सर्व ओबीसी, एससी, एसटी मुलींना न्याय द्यावा अशी मागणी ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात येत आहे। अन्यथा ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा ओबीसी क्रांती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष संजय मते यांनी केले आहे। यावेळी शोभा बावनकर, महिला अध्यक्ष मनीषा भांडारकर उपस्थित होते। मी ओबीसी क्रांती मोर्चा तालुका अध्यक्ष आणि आम्ही हे ओबीसी वसतिगृह आहे त्याला भेट देण्यात आलेलो आहोत। नागपूरमध्ये जी आता घटना घडलेली आहे त्याबद्दल आम्हाला पण वाटलं की भंडाऱ्यामध्ये अशी घटना अजून व्हावी नाही, म्हणून आम्ही इथं भेट द्यायला आलो आणि इथे काय काय सोयी असायला पाहिजेत हा सुद्धा आम्ही बघायला आलो होतो। तर आमच्या महिला ओबीसी क्रांती मोर्चाच्या आम्ही सगळे संघटनेनी इथे भेट दिली आणि आम्हाला असं वाटतं की इथे कॅमेऱ्याची सोय नाही आहे, रात्रीचा एक गार्ड असायला पाहिजे आणि दामिनी पथक हा पर दिवशी आलेला पाहिजे। रात्री जसं एक फेरी टाकलं तर यांना पण थोडंसं एक हे राहणार, एक अलाराम पाहिजे की कुणी अगर बालदिवालीवरून कोणी उडी मारून आला तर त्यांची सोय त्यांनी त्या हडबडीमध्ये, जसं आम्ही लेडीज आहोत आम्हाला हडबडीत सुचलं नाही तर कमी कमी स्विच तरी दाबायला आम्हाला ते सुचेल आणि त्या याच्यानी आजूबाजूच्या परिसरातले लोक ते मदत करायला निघतील। म्हणजे ह्या 2-3 सोयी सरकारने ओबीसी वसतिगृहाला करून दिलं पाहिजे। महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या स्वतःच्या गृह जिल्ह्यामध्ये ह्या 2 दिवसा अगोदर महिला वसतिगृहामध्ये जी घटना घडलेली आहे ती घटना म्हणजे रात्रीच्या 3 वाजे घडलेली आहे। 2 टवाळके मुलं त्या हॉस्टेलमध्ये गेले आणि मुलींना छेडछाड करण्याचा प्रयत्न केला, परंतु मुलींच्या जागृतीप्रमाणे ती अप्रिय घटना घडलेली नाही आहे। तर त्या भीतीपोटी आमच्या भंडारा जिल्ह्यामध्ये जो महिला वसतिगृह आहे ओबीसींच्या मुलींसाठी त्याची पाहणी म्हणून करण्यासाठी आम्ही ओबीसी क्रांती मोर्चाचं आमचा पूर्ण पथक इथं आलेला आहे आणि पाहण्यात असं आलेलं आहे की वसतिगृहाला CC कॅमेरे नाही। मुलींच्या संरक्षणासाठी समजा जर पडोशी लोकांनी काही मदत करतो म्हणला तर ते सायरन पाहिजे, ती नाही। दामिनी पथक येते परंतु 15-20 दिवसानंतर एकदा येते। तर तुमच्या माध्यमातून अशी माझी मागणी आहे की दामिनी पथक रोज रात्रीला एक तरी फेरी मारायला यायला पाहिजे आणि महिला तर इथं गार्ड आहेतच, परंतु महिलांसोबत एक पुरुष गार्ड द्यायला पाहिजे अशी मी तुमच्या माध्यमातून सरकारकडे मागणी करतो। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।